विचारायचं होतं की मी कसे व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला आवडतील बरं. म्हणजे काही लोक कसे पण व्हिडिओ टाकतात, काही बोलत सुद्धा नाहीत त्या व्हिडिओमध्ये, काही ना तर नुसतं खातच त्यात बचा बचा बचा, कोण काय दाखवतं. अशा व्हिडिओना भरपूर असे व्ह्यूज येतात. आणि मग मी एवढी मेहनत घेत एखादा व्हिडिओ बनवतोय, त्या व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज नाही आल्या, मग मनाला वाईट वाटतं ना. असं का करता बरं मित्रांनो? जरा व्हिडिओ वगैरे पहा, लॉंग व्हिडिओला चांगला असा रिस्पॉन्स वाटे ना, त्यामुळं यूट्यूबवरती काम करायचं आता मनच उडत चाललं. लॉंग व्हिडिओजला व्ह्यूज आले पाहिजे भावांनो. आम्ही गरिबीतून काम कष्ट करत असं एखादा व्हिडिओ बनवतोय, मग त्या व्हिडिओला व्ह्यूज आले की आनंद होतोय ना. 1-2 हजार लोकांनी जरी पाहिलं की छान वाटतंय ना मनाला. आता रोजचे मी माझं दैनंदिन जीवन काय आहे ते दाखवत असतो ऊसतोडीचे. तुम्हाला ते सुमनचे पण पार्ट काही दाखवलेतच कॉमेडीचे, तर तुम्ही त्याला पण चांगला असा रिस्पॉन्स दिला नाही, म्हणून तो पण बंद करून टाकलं. ह्या व्लॉगिंगला तरी चांगला येऊ द्या. म्हणजे काही लोकांचे फक्त काय करत नाहीत, नुसतं बोलत सुद्धा नाहीत, कॅमेरा चालू करतात, खात बसतात, तशांना चांगला असं व्ह्यूज. काहींचे लाखोमध्ये व्ह्यूज, बिनकामी उगच्या कसे पण असतात त्याला. मग आम्ही एवढं काम करत राहून मेहनत करतोय व्हिडिओ. कधी तर वाटतंय की बंद करून टाकावं, नकोच, पण काय वाटतंय आणखी नाही बाबा, आपण याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. खूप लोकांचं बोलणं ऐकून पण प्रयत्न सोडलेला नाही आहे त्यावेळेस. असं वाटून माणूस काय करतंय, प्रयत्न करतच आहे, तरी पण चांगला असा रिस्पॉन्सच काही भेटे ना. तर आता निघालो आहे आम्ही कामाला. गावात गाडी थांबली होती, त्यामुळं म्हटलं इथंच व्हिडिओ करून टाकावं. एकतर कसं आहे, कामात ना थोडं पण वेळ मोबाईल जास्त असं हातात घ्यायला भेटतच नाही. जेवायला वगैरे बसलो का त्यावेळेसच थोडंफार एखादा व्हिडिओ बघायला भेटतो, तो पण 4-5 मिनटाचा. त्याच्या पुढचं काय व्हिडिओ भेटत नाही. जेवायचं की बघायचं असं होऊन जातंय. ऊस तोडताना तोडायचं की फोनमध्ये बोलायचं, हे असं होतंय. गाडी काय उडून जाते का काय, मला काय माहीत. तर चांगला असं प्लीज मित्रांनो सपोर्ट करा, जरा चांगले असे व्ह्यूज येऊ द्या. तुमच्या मित्रांना वगैरे व्हिडिओ शेअर करा. आणि माझा जर तुम्हाला आवाज आता कमी आलेला असेल तेवढं घ्या समजून, कारण रस्त्यावरती आहे ना, तर आवाज मात्र कमीच आला असेल, तेवढं घ्या समजून. हे कवडगाव आहे, कवडगाव आमच्या गावापासून 1-2-3 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आता जायचं आहे कामाला. चला पुढचं तेवढं सांगत जावा मला, कसे व्हिडिओ बनवू काय. मी कितीदा विचारायला लागलो मी व्हिडिओ कसे बनवू म्हणजे तुम्हाला आवडतील, पण तुम्ही काही सांगेच ना. तर चला आता निघूया, काही कामाची गाडी थांबली, चाललोय आता. तर करा बरं का सपोर्ट नक्कीच, आणि व्हिडिओ शेअर पण करा तुमच्या मित्रांना वगैरे. आता गाडीत बसलो येऊन. आर्यन होतं बस. आज रविवारची सुट्टी शाळेला लेकरांना, त्यामुळं पोरग घरीच लईच वचा करते. त्यामुळं एका पोराला आणलं संगत आज, बारक्याला. मोठं आहे घरीच आणि बारक्याला सोबत आणलंय. तर इथं गाव आहे कवडगाव. आता इथून चाललोय आम्ही